हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे हिरव्या मुगाची भजी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मूग घेतलेले आहेत। अगदी छान मोड काढून आपण हे मूग घेतलेले आहेत। मोडाचे मूग आहेत हे, याचे आपण आता भजी बनवणार आहोत। भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे मूग आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। छान असे मूग आपण धुवून त्याला मोड काढून घेतलेले आहेत। घरीच मोड काढलेत मुगाला आणि त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेले आहेत। आता बिना पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण मूग मस्त असे मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेत। मूग वाटताना यामध्ये कोणतेही पाणी वगैरे आपण टाकलेले नाहीये, तसेच मिक्सर मधून वाटून घेतलेत। आता एका भांड्यात हे वाटलेले मूग आपण काढून घेऊयात। आता यामध्ये ना आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकूयात। त्यानंतर 1 चमचाभर इतकी आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। साधारणतः 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकूया, कारण मूग उग्रच असतात त्याच्यामुळे तिखट थोडेसे भजी झालेच पाहिजेत। त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा इतके हळद टाकणार आहोत आणि पाव चमचा गरम मसाला टाकणार आहोत। त्यानंतर ओवा टाकायचा आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। हे सगळं ना आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये अजिबात पाणी नाही वापरायचे, कारण आपल्याला याचे भजी सोडायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण बेसन पीठ, तांदळाचं पीठ असं कोणतेही पीठ वापरणार नाहीये। अगदी ओरिजिनल असे आपण मुगाचे भजी बनवणार आहोत। आता इथे आपण बॅटर तयार करून घेतलंय। भजी तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। एक एक करून भजी यामध्ये आपल्याला सोडायचे। थोडे छोट्याच आकाराचे भजी सोडायचे, म्हणजे ते तुटत नाहीत आणि सुटत सुद्धा नाहीत। हे भजी ना आपल्याला मीडियम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे। खूप जास्त लो फ्लेम ठेवला ना तर भजी सुटतात आणि खूप जास्त हाय फ्लेम केला तर मात्र भजी करपून जातील। त्यामुळे मीडियम फ्लेम वरती आपल्याला भजी फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित असे। एकदा एका बाजूने व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचे आणि त्यानंतरच भजी पलटायचे, म्हणजे भजी तुटत नाहीत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम असे मुगाचे भजी बनवून तयार आहेत। यांना आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आता बाकीचे भजी सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। कधी कधी ना खूप काहीतरी चमचमीत खायचं क्रेविंग होतं, पण अशा वेळी तुम्ही जर खूप जास्त अनहेल्दी काही खाऊ शकत नसाल तर चमचमीत सुद्धा खाता आलं पाहिजे आणि थोडंसं हेल्दी वेनी सुद्धा ते खाता आलं पाहिजे। म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे पौष्टिकवाले भजी बनवू शकता। मूग हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात। भजीच्या निमित्ताने का होईना मूग पोटात जातात, लहान मुलांच्या सुद्धा पोटात जातात आणि आपल्या सुद्धा। खूपच सोप्या पद्धतीने आपण हे भजी बनवलेले आहेत। तुम्ही टोमॅटो सॉस सोबत हे भजी खाऊ शकता किंवा नुसते चहा सोबत सुद्धा हे भजी खायला छान लागतात। जेव्हा भजी गरमागरम असतात ना तेव्हाच खायचे, मस्त मजा येते हे वाले भजी खायला। अतिशय सोपे आणि इन्स्टंट अशी मुगाच्या भजीची रेसिपी आहे। अजिबात तामझाम लागत नाही हे वाले भजी करायला। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता।
कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.